बातमी नाशिक संदर्भात टीसीएस प्रकरणात पीडितांना गुंगीचं औषध दिल्याचा संशय, गोड पदार्थातून गुंगीचं औषध दिल्याचा संशय व्यक्त केला जातोय। लैंगिक शोषण करण्यासाठी या पीडितांना गुंगीचं औषध दिल्याचा संशय आहे। नाशिकमधील टीसीएस प्रकरणात संशयित आरोपींनी पीडित महिलांना शीरखुर्मासारख्या गोड पदार्थातून गुंगीचं औषध दिल्याचा संशय। गुंगीकारक पदार्थांच्या प्रभावाखाली असलेल्या या महिलांवर आरोपींनी लैंगिक अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे। लैंगिक शोषण करण्यासाठी पीडितांना नशेचा पदार्थ दिला जात असल्याचा आरोप करण्यात येतोय। या प्रकरणातील संशयित आरोपींना पुन्हा एकदा 5 मे पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे। कोठडीत मांसाहारासह गुंगीकारक आणि मादक पदार्थ सेवन करण्यासाठी दिल्याचा तपास आता पोलीस कोठडी दरम्यान केला जाणार आहे। या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी निदा एजाज खानचा अटकपूर्व जामीन न्यायालयानं फेटाळून लावलाय। एसआयटीनं सादर केलेले पुरावे ग्राह्य धरून न्यायालयानं निदा खानला दिलासा देण्यास नकार दिलाय। निदा खान सध्या फरार असून पोलीस तिचा शोध घेत आहेत।